नमस्कार. मी सीए रमेश प्रभू, अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन. रोजचं सरका आज सुद्धा डेली रिअल एस्टेट न्यूज अँड स्टोरीज मध्ये मी आपल्याला स्वागत करतो. आज आपण बघू की महाराष्ट्रामधला खास करून मुंबई सबअर्बन जिल्हा आणि अन्य राज्याच्या अन्य भागात की ज्या लीज मध्ये दिलेला भाडे तत्वावर दिलेला सहकारी जमीनवर कशा प्रकारचे नियम त्या फ्रीहोल्ड करण्यासाठी किंवा लीज लॅप झालेल्या साठी कशा प्रकारचे नियम केले जातात हे पहिल्यांदा. दुसरं की काही अटी शर्ती भंग करून काही लोकांनी विळंबाने कामकाज केलं असेल तर शासनाने त्याच्यावर काय मोबदला दिलाय किंवा रिलॅक्सेशन दिले. तिसरं महत्वाचं की क्लास 2 जमीन ज्याच्यावर प्रत्येक वेळा आपल्याला शासनादारात जाऊन परवानगी वगैरे घ्यावं लागतं, त्याला क्लास 1 म्हणजे फ्री होल्ड करण्यासाठी मुदतवाढ किती केलंय किंवा त्याच्यावर ज्या काही प्रीमियम आहे ती किती सवलतीने केलेला आहे, ह्या सर्व बाबती आज आपण ऐकू माननीय महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेबांना की त्यांनी ह्या सर्व बाबतीवर काय शासनाच्या समोर मांडलेलं आहे, असेंब्लीमध्ये सांगितले, नवीन कायदा कधीपर्यंत येणार आहे, या सर्व बाबती आपण ऐकू. या ठिकाणी 12-12-12 ला भाडेपट्टे नूतनीकरणाचं एक मुंबई बृहन्मुंबई या भागामध्ये ज्या 999 वर्षाच्या लीज दिल्या होत्या, 99 वर्षाच्या लीज दिल्या होत्या, 90 वर्षाच्या लीज दिल्या होत्या, यामध्ये 2 प्रकारचे धोरण होते. एक तर होतं की जे लीज लॅप्स झाली, जे लीज संपली आहे त्यांच्याकरता एकूण रेडी रेकनरच्या 25%च्या 2% असा एक त्या ठिकाणी नियम होता. आणि लीज रिन्युअल आता सुरू लीज आहे त्यांचा वेगळा नियम होता. आता आपण सुलभ लीज संपली त्यांना लीज रिन्युअल करायची त्यांना एक सारखा नियम केलेला आहे. त्याचंही या ठिकाणी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई बृहन्मुंबई या भागातल्या लीज होल्डर्ससाठी समांतर धोरण या ठिकाणी केलेलं आहे, याची परवानगी आपण दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी क्लास 2 क्लास 1 यामध्ये ही जे त्या ठिकाणी मुदत आहे ती 31 डिसेंबरला संपतात आहे, सवलतीची मुदत. आणि त्यामुळे आता आपण शासन निर्णय केला आहे की शासन अधिसूचना दिनांक 4/3/2025 अन्वये प्रसारित महाराष्ट्र जमीन महसूल भाडेपट्टे कब्जा हक्काने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा नियम 2025 नुसार भोगवटदार वर्ग 1-2 मधून वर्ग 1 मध्ये सवलतीच्या दराने रूपांतरण करण्याबाबत दिनांक 31/12/2025 पर्यंत असलेली मुदत 1 वर्षाने वाढवून 31/12/2026 पर्यंत देण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे. दुसरा अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये महत्वाचा भाग होता जे न्यायालयीन प्रकरण झाले आहेत किंवा नियोजन प्राधिकरणाच्या विकास योजनेत केलेले बदल असतील किंवा अशा स्वरूपाच्या भोगवटदाराच्या अवाक्यावर कारणास्तव त्यांना प्रदान केलेल्या जमिनीचा वापरास विलंब झाला असेल, कधी कोर्ट कचेरीमुळे, कधी त्या ठिकाणी आपल्या नियोजन प्राधिकरणाच्यामुळे उशीर झाला, कधी त्या ठिकाणी अवाक्यावरची परिस्थिती निर्माण झाली, जसं कोरोनाचा काळ आला मधल्या काळात. अशा याच्यामध्ये या नियम 3 मध्ये उपनियम 1 मध्ये 3(1)(अ) मध्ये जमिनीच्या वीज प्रयोजनासाठी 5 वर्षापर्यंतच्या वापराबद्दलची जी अट आहे ती शासनाला जर खात्री पटली की ही अट ही या ठिकाणी शिथिल करणे गरजेचं आहे तर शासन ती अट शिथिल करू शकेल. म्हणजे अवाक्यावर परिस्थिती निर्माण झाली तर 5 वर्षाची अट हे शिथिल करू शकेल, असाही या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं आणि दुसरं अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अनेक दशकापासून शासकीय जमिनीवर जे गृहनिर्माण सहकारी संस्था आहे, अध्यक्ष महोदय आपणही या ठिकाणी सूचना दिली होती, गृहनिर्माण सहकारी संस्था ज्या आहेत या संस्थांना ज्या इमारती मोडकळीस आल्या त्या खाजगी स्वयं पुनर्विकासाशिवाय मार्ग नाही आहे. आणि त्यामुळे आपण जी 5%ची 25% सर्व गृहनिर्माण संस्थाला आहे, पण जे स्वयं विकास करायचा असेल, स्वयं पुनर्विकास करायचा असेल त्यांना 5% फक्त पैसे आपण घेत होतो, पण त्यामुळे प्रीमियम रेडी रेकनरच्या. पण त्याच्यामध्ये एक अट होती की 25% ही प्रधानमंत्री आवास योजनेला देणे बंधनकारक राहील. त्यामुळं तिथले जे जुने जे बिल्डिंग्स आहे ते काही नवीन ते 25% लोकांना काही प्रधानमंत्रीला घर देऊ शकत नाही, त्यामुळे ते वेगळ्याच सीमा लागतील. आपण यामध्ये अट टाकली होती की तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं तर 25% प्रधानमंत्री आवास योजनेच्या लोकांना द्या.
त्यामध्ये आता वर्षभरात कोणीच आलं नाही, त्यामुळे ही अट सुद्धा आता काढून टाकलेली आहे. या 3 महत्वाच्या गोष्टी 10% ते 5% केलं आणि स्वयं पुनर्विकासाकरताही 5% केलं आणि गृहनिर्माण संस्थेकरता केलं. आता आपण ऐकलेलं आहे ऑनरेबल महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आपल्याला सांगितलंय की ज्या लॅब्स लीज आहे खास करून मुंबईमध्ये किंवा सबाबत जिल्ह्यामध्ये त्याला नवीन करण्यासाठी काही शर्त शिथिल केलेला आहे. पुनर्विकासासाठी जात असेल तर काही 5% प्रीमियम फक्त लावला जाईल. तर आतापर्यंत त्याला 5% प्रीमियम प्लस 25% ज्या इमारत आहे ते आपल्याला प्राईम मिनिस्टर आवाजमध्ये देण्यात पाहिजे होता, त्या स्थितीत पण दूर केलेला आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी खूप काही मार्ग उत्पन्न केले आहे आणि काही लोकांचा शर्तभंग करून 5 वर्षानंतर सुद्धा एखादा बांधकाम झाला असेल त्यांना कशी शेती करता येईल, शासनाने काय मांडलेलं आहे, ह्या सर्व बाबती आपण ऐकलेल्या आहे. म्हणजे ह्या महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि खास करून महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना खूप खूप अभिनंदन देतो आणि सर्वांना सुद्धा मी अभिनंदन करतो. ह्या पाठपुरावा वेगवेगळ्या फेडरेशननी असोसिएशननी केल्यामुळे आज 20 ते 25,000 प्लॉट ज्या लीज मध्ये आहे त्या फ्री होल्ड करण्यासाठी आपण मोकळा आहोत. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला अजून 1 वर्षाचा कालावधी वाढून दिले, जे 31 डिसेंबर 2025 ला संपणार होता आता 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत वाढ दिली. म्हणून आपण सर्व माननीय मंत्री महोदयांना धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. आपण ह्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्याला जे काय म्हणायचं असेल आपण कमेंटमध्ये जरूर करता येईल. असं कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि ह्याच्यामध्ये काही क्लॅरिफिकेशन पाहिजे तर आपण कळवा, म्हणजे मी शासनापर्यंत ते पाठपुरावा पण करायला सोपा होईल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.